नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला CBSEचा मराठीचा पेपर झालेला आहे आणि या मराठीच्या पेपरमध्ये जी उत्तरं आपण लिहिली आहेत ती बरोबर आहेत का हे जरा आपण तपासून पाहूयात. पहिला विभाग आपला होता विभाग अ, वाचन आणि आकलन. याच्यामध्ये गद्य आणि पद्य अशा दोन प्रकारचे प्रश्न आपल्याला होते. त्यातला पहिला गद्य उतारा आपण पाहूयात. याच्यावरती आता हा उतारा तर मी काही वाचणार नाहीये, पण याच्यावरचे प्रश्न आपण पाहूयात. पहिला प्रश्न होता, दिलेला गद्य उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांमधून निवडा. कोणतेही 5, 6 प्रश्न दिलेत आपल्याला, त्यापैकी कोणतेही 5 उत्तरं आपले बरोबर असणं आवश्यक आहे. तर पहिला प्रश्न होता, भारत देश कोणाचा मुकुटमणी आहे? ऑप्शन ए विश्वाचा, ऑप्शन बी संतांचा, ऑप्शन सी पृथ्वीचा, ऑप्शन डी परमेश्वराचा. तर यातलं ऑप्शन सी पृथ्वीचा हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न दुसरा, येथे जन्मलेल्या महापुरुषांनी कोणते कार्य केले? ऑप्शन ए ज्ञानदान, ऑप्शन बी धर्मप्रसार, ऑप्शन सी उपदेश आणि ऑप्शन डी मानवतेचा बोध. तर यातलं डी ऑप्शन जे आहे मानवतेचा बोध हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न तिसरा, अद्भुत केंद्रे कशास म्हटले आहे? ऑप्शन ए प्राचीन ग्रंथांना, ऑप्शन बी नालंदा तक्षशिला विद्यापीठांना, ऑप्शन सी भारतभूमीला आणि ऑप्शन डी महापुरुषांना. तर त्यातलं ऑप्शन बी नालंदा तक्षशिला विद्यापीठांना हे ऑप्शन बरोबर आहे. चौथा प्रश्न आहे, येथील कसलेल्या जमिनीत काय पिकते? ऑप्शन ए धान्य, ऑप्शन बी सोने, ऑप्शन सी मोती आणि ऑप्शन डी संपत्ती. तर आपल्या उतार्यानुसार उत्तर आहे ऑप्शन बी सोने. पाचवा प्रश्न आहे, विदेशी लोकांनी भारतात येऊन काय केले? ऑप्शन ए ज्ञान आणि वैभव प्राप्त करून घेतले, ऑप्शन बी नद्यांचे पाणी नेले, ऑप्शन सी वसाहती स्थापन करून व्यापार वाढविला आणि ऑप्शन डी भारतातील लोकांचे शोषण केले. तर उतार्यानुसार उत्तर बरोबर आहे ते ऑप्शन ए ज्ञान आणि वैभव प्राप्त करून घेतले. सहावा प्रश्न आहे, पाणिनी आणि चाणक्य कोणत्या विद्यापीठामध्ये अध्यापक होते? ऑप्शन ए आहे नालंदा, ऑप्शन बी आहे शारदा पीठ, ऑप्शन सी तक्षशिला आणि ऑप्शन डी बनारस. तर यातलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी तक्षशिला. यावरचा प्रश्न बी आहे, दिलेल्या गद्य उताराच्या आधारे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतीही 3 लिहायची आहेत. आपल्याला 4 प्रश्न दिले आहेत. तुमच्या समोर मी म्हणजे जेवढं उत्तर आहे तेवढंच लिहिलेलं आहे, पण तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं अपेक्षित होतं. त्यामुळे पूर्ण वाक्यात तुम्ही उत्तर लिहिलेलंच असेल. आपण उत्तरं पाहूयात. पहिला प्रश्न, लेखकाने कोणकोणत्या नद्यांचा उल्लेख केला आहे? उत्तर आहे, लेखकाने गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी, कावेरी आणि नर्मदा या नद्यांचा उल्लेख केला आहे. प्रश्न दुसरा, चाणक्य कोण होते? उत्तर आहे, चाणक्य अर्थशास्त्रज्ञ होते. प्रश्न तिसरा, जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ कोणते? उत्तर आहे, जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ वेद, उपनिषदे, गीता हे आहेत. प्रश्न चौथा, कोणकोणत्या प्रतिभावंत कवींचा उल्लेख लेखकाने केला आहे? उत्तर आहे, व्यास, भवभूती, कालिदास, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, तुलसीदास या प्रतिभावंत कवींचा उल्लेख लेखकाने केला आहे. आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आपण याचे कविता वाचण्याच्या ऐवजी लगेच प्रश्नांना पाहूयात. प्रश्न ए, दिलेली कविता वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायांमधून निवडा. इथे पण कोणतेही 4 प्रश्न आपल्याला लिहायचे होते. 5 प्रश्न आपल्याला दिले, त्यापैकी 4 आपण लिहिणार होतो. बघूयात. पहिला प्रश्न, कवीला आपला देह कशाचा वाटतो? तर उत्तर आहे ऑप्शन आहे ए मातीचा, बी हाडामासाचा, सी कर्पुराचा
आणि डी फुलांचा. तर त्यातलं बरोबर उत्तर आहे सी कर्पुराचा. प्रश्न दुसरा आहे, कोणत्या मार्गाचा उल्लेख केला आहे? ऑप्शन ए सरळ, ऑप्शन बी बिकट, ऑप्शन सी वाकडा आणि ऑप्शन डी वळणाचा. तर उत्तर बरोबर आहे बी ऑप्शन बिकट. प्रश्न तिसरा, लाख दिवे कशास म्हटले आहे? ऑप्शन ए संकटांना, ऑप्शन बी आकांक्षांना, ऑप्शन सी वेदनांना आणि ऑप्शन डी अश्रूंना. तर यातलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आकांक्षांना. चौथा प्रश्न आहे, कवीजवळ कोणती कट्यार आहे? ऑप्शन ए सोन्याची, ऑप्शन बी पराक्रमाची, ऑप्शन सी सावधतेची आणि ऑप्शन डी धैर्याची. तर यातलं उत्तर बरोबर आहे ऑप्शन डी धैर्याची. प्रश्न पाचवा आहे, बिकट मार्ग बिकट आला तर कवी काय करणार आहेत? ऑप्शन ए आहे मागे वळणार नाही, ऑप्शन बी नवी वाट शोधणार आहे, ऑप्शन सी मागे वळणार आहे आणि ऑप्शन डी प्रवास थांबविणार आहेत. तर यातलं उत्तर बरोबर आहे ते म्हणजे ऑप्शन ए मागे वळणार नाही. उत्तर प्रश्न क्रमांक बी, दिलेल्या कवितेच्या आधारे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. पुन्हा तसंच मी इथे एका शब्दात उत्तर लिहून घेतलेलं आहे, पण तुम्ही मात्र उत्तरपत्रिकेमध्ये पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं अपेक्षित होतं. पहिला प्रश्न आहे, कवी कोणाला उद्देशून बोलत आहे? उत्तर आहे कवी संकटांना उद्देशून बोलत आहे. प्रश्न दुसरा आहे, कवी आनंदाने काय सहन करणार आहे? उत्तर आहे कवी आनंदाने संकटांचे वर्मी घाव सहन करणार आहे. प्रश्न तिसरा आहे, कवीने कोणते आव्हान दिले आहे? कवीने माझ्यावर चालून येण्याचे आव्हान दिले आहे. प्रश्न चौथा आहे, कवी कटारींचा उपयोग कशासाठी करणार आहे? उत्तर आहे त्याचं कवी कटारींचा उपयोग संकटांवर पाजळण्यासाठी करणार आहे. आणि पाचवा प्रश्न आहे, शेवटी कवी स्वतःबद्दल काय म्हणतात? तर कवी शेवटी म्हणतात कवी शेवटी स्वतःबद्दल म्हणतात, मी गाफील असणार नाही. हे उत्तर याचे बरोबर होते. विभाग ब व्याकरण. आता आपण व्याकरणाचे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक तिसरा, ए सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. कोणतीही 4 प्रश्न आपल्याला लिहायचे होते. त्यातला पहिला प्रश्न आहे, खालील पर्यायातून सामान्य नामाचा योग्य पर्याय निवडा. ऑप्शन ए आहे मुलगा, ऑप्शन बी आहे निराशा, ऑप्शन सी आहे राघव आणि ऑप्शन डी थंडगार. तर त्यातलं उत्तर ऑप्शन ए मुलगा हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, राम आणि श्याम दोघेही गरीब मुले आहेत. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. ऑप्शन ए आहे आणि, ऑप्शन बी आहे गरीब, ऑप्शन सी दोघेही आणि ऑप्शन डी आहेत. तर यातलं ऑप्शन ए आहे आणि हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, हळूहळू हा शब्द कोणत्या शब्दाच्या जातीचा आहे? ऑप्शन ए आहे उभयान्वयी अव्यय, ऑप्शन बी आहे शब्दयोगी अव्यय, ऑप्शन सी केवल प्रयोगी अव्यय आणि ऑप्शन डी क्रियाविशेषण अव्यय. तर यातलं ऑप्शन डी आहे क्रियाविशेषण अव्यय हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न चौथा आहे, पुढील वाक्यात रिकाम्या जागी योग्य क्रियाविशेषण अव्ययाचा वापर करा. त्याने आणि रिकामी जागा आहे चालविली. तर यातलं ऑप्शन ए आहे भरपूर, ऑप्शन बी आहे सावकाश, ऑप्शन सी आहे अलीकडे आणि ऑप्शन डी खाली. तर यातलं उत्तर ऑप्शन बी सावकाश हे बरोबर आहे. त्याने गाडी सावकाश चालविली हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. पुस्तक कपाटामध्ये आहे. या वाक्यामध्ये मध्ये हा शब्द अंडरलाईन केलेला आहे. आपण पाहूयात. ऑप्शन ए आहे विशेषण, ऑप्शन बी आहे सर्वनाम, ऑप्शन सी आहे शब्दयोगी अव्यय, ऑप्शन डी आहे उभयान्वयी अव्यय. तर उत्तर आहे ऑप्शन सी शब्दयोगी अव्यय.
प्रश्न क्रमांक बी, सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, संजय पुस्तक वाचेल. या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे, तर याचं उत्तर आहे भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक दुसरा, खर्च केलेल्या पैशांचा मी हिशोब केला. हे वाक्य दिलंय आपल्याला, हे वाक्य आपल्याला भविष्यकालीन वाक्य करा अशी सूचना दिली आहे. तर याचं उत्तर असं येईल, खर्च केलेल्या पैशांचा मी हिशोब करेल. हे उत्तर आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, गावात शाळेसाठी खूप मदत मिळेल. हे वाक्य आपल्याला वर्तमानकालीन करायचं आहे. तर याचं फक्त क्रियापद बदलेल, गावात शाळेसाठी खूप मदत मिळते. प्रश्न क्रमांक चौथा आहे, नितीन सकाळी व्यायाम करतो. हे वाक्य आपल्याला भूतकालीन करायचं आहे. भूतकालीन वाक्य करा. याच्यामध्ये काही शब्द आपले बदलतील, जसं नितीनने सकाळी व्यायाम केला. हे उत्तर आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. यानंतर प्रश्न क्रमांक सी, सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, तू आमच्या बरोबर खेळायला येणार का? या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. शेवटी प्रश्नचिन्ह आहे, म्हणून हे वाक्य प्रश्नार्थी आहे. दुसरं, उमेशच्या घरापासून नदी लांब नाही. विधानार्थी होकारार्थी वाक्य आपल्याला करायचं आहे. तर लांब नाही या शब्दाच्या जागी आपल्याला लिहायचं आहे जवळ आहे. म्हणजे उत्तर आपलं येईल, उमेशच्या घरापासून नदी जवळ आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षात ठेवा, मी प्रश्नपत्रिकेवरच उत्तरं लिहिली आहेत. त्यामुळे इथे फक्त जो बदल होतोय तेवढाच इथे लिहिलेला आहे. तुम्हाला मात्र पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. जसं पूर्ण वाक्यातलं उत्तर मी तुम्हाला सांगतोय तसं पूर्ण वाक्यातलं उत्तर लिहिलं तरच आपल्याला पूर्ण गुण मिळणार आहेत. त्यामुळे पूर्ण वाक्यातल्या उत्तरांकडे नीट लक्ष द्या. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, मुलांनी खूप खेळावे. वाक्य आज्ञार्थी करा. तर याचं उत्तर येईल, मुलांनो खूप खेळा. हे मात्र मी इथे पूर्ण उत्तर लिहिलेलं आहे. पुढचंही बघा. चौथा प्रश्न, तुझा आवाज खूप छान आहे. उद्गारार्थी वाक्य आपल्याला करायचं आहे. वा. तर आपल्याला तिथे हा शब्द टाकलाय आपण, वा, तुझा आवाज किती छान आहे. किंवा यासारखं आपण दुसरं कोणतंही, किती छान वगैरे असे उद्गारार्थी शब्द वापरू शकतो, जे आपल्या शिक्षकांनी आपल्याला शिकवले असतील त्यांचा वापर इथे आपण करू शकतो. प्रश्न क्रमांक डी आहे, सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. यातला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता ते ओळखा. ऑप्शन ए आहे दगड, ऑप्शन बी आहे पाय, ऑप्शन सी डोळा आणि ऑप्शन डी बाजू. तर यातलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी डोळा. प्रश्न क्रमांक दुसरा, झाडाखाली फळ पडले आहे. फळ या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे आणि आपल्याला सूचना दिली आहे, अधोरेखित शब्दाच्या वचनामध्ये बदल करून वाक्य लिहा. आता फक्त त्या एका शब्दात बदल केला तर आपलं वाक्य चांगलं होणार नाही. त्यामुळे आपल्याला थोडासा बदल करावा लागेल. काय होईल बदल बघा. झाडाखाली फळ या शब्दाचं आपण फळे असं वचन बदललं आहे, अनेक वचन केलं. त्यामुळे पुढचं वाक्य असं झालं, पडली आहेत. झाडाखाली फळे पडली आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा, गाडी या शब्दाचे वचन बदलून लिहा. तर गाडीचं होतं गाड्या, डला य जोडलेला आहे आणि त्याला काना, गाड्या. प्रश्न क्रमांक चौथा ए, सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी भिन्नलिंगी शब्दाचा योग्य पर्याय निवडा. ऑप्शन ए आहे गाय, ऑप्शन बी भिंत, ऑप्शन सी खडू आणि ऑप्शन डी चिमणी. तर त्यातलं ऑप्शन सी खडू हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, लिंग विचारानुसार गटात न बसणारा शब्द कोणता. तर ऑप्शन ए आहे फूल, ऑप्शन बी आहे होडी, ऑप्शन सी विमान आणि ऑप्शन डी झाड. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी होडी. कारण फूल, विमान आणि झाड हे नपुंसकलिंगी आहे, तर होडी हे स्त्रीलिंगी शब्द आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे, माकड या शब्दाचे लिंग बदला.
आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत. ऑप्शन ए आहे माकडी, ऑप्शन बी आहे माकडीण, ऑप्शन सी माकडिणी आणि चौथा ऑप्शन आहे डी माकडा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी माकडीण. तो माकडीण न लिहिणं आवश्यक आहे. चुकून जर तुम्ही ऑप्शन ए लिहिला असेल तर तुमचं उत्तर चुकलेलं आहे. तुम्हाला माकडीण हा बी ऑप्शनच लिहिणं अपेक्षित होतं. यातला प्रश्न क्रमांक बी सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 1 आहे, खालीलपैकी समानार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती ती ओळखायची आहे. ऑप्शन ए आहे बाळ, काळ आणि बाळ. ऑप्शन बी आहे वृक्ष, वृक्ष. ऑप्शन सी विनय, नम्रता आणि ऑप्शन डी आहे आहार, विहार. तर अनेक शब्द जे आहेत ते काय रायमिंग वर्ड्स त्यांनी तयार केलेत. बाळ, काळ, वृक्ष, वृक्ष, आहार, विहार. पण समानार्थी शब्द आहे ऑप्शन सी विनय, नम्रता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता. ऑप्शन ए आहे कष्ट, ऑप्शन बी आहे ताकद, ऑप्शन सी आहे सामर्थ्य आणि ऑप्शन डी आहे बळ. तर ऑप्शन ए कष्ट हे उत्तर बरोबर आहे, कारण बी, सी आणि डी हे तिन्ही जे शब्द आहेत ताकद, सामर्थ्य आणि बळ हे तिन्ही समानार्थी आहेत. त्यातला कष्ट हा वेगळा शब्द आहे. त्यानंतर सृष्टी, प्रश्न क्रमांक 3 आहे सृष्टी. याला समानार्थी शब्द आपल्याला पाहिजे आहे. तर ऑप्शन ए आहे तृप्ती, ऑप्शन बी आहे पाऊस, ऑप्शन सी आहे नजर आणि ऑप्शन डी आहे जग. तर त्यातला ऑप्शन डी जग हा शब्द सृष्टी या शब्दाला समानार्थी आहे. प्रश्न क्रमांक सी सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. आता विरुद्धार्थी शब्द आपल्याला पाहायचे आहेत. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती ते ओळखा. ऑप्शन ए आहे समान, असमान. ऑप्शन बी आहे खरे, सत्य. ऑप्शन सी आहे दुर्जन, दुर्बल आणि ऑप्शन डी आहे मान, समान. पण उत्तर आहे ऑप्शन ए समान, असमान. प्रश्न क्रमांक 2 आहे जवळ. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढील पर्यायातून ओळखायचा आहे आपल्याला. तर ऑप्शन आहे समीप, ऑप्शन बी आहे लांब, ऑप्शन सी आहे निकट आणि ऑप्शन डी आहे अंतर. उत्तर आहे ऑप्शन बी लांब. जवळचा विरुद्धार्थी शब्द होतो लांब. प्रश्न क्रमांक 3 आहे दुरुस्त. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढील पर्यायांमधून ओळखायचा आहे आपल्याला. ऑप्शन आहे बिघडलेले, ऑप्शन बी तुटलेले, ऑप्शन सी तंदुरुस्त आणि ऑप्शन डी नादुरुस्त. तर दुरुस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन डी नादुरुस्त. प्रश्न क्रमांक डी सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. आता समासाचे प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. पहिला प्रश्न आहे खालीलपैकी समास प्रकारांच्या गटात न बसणारा शब्द कोणता. ऑप्शन ए आहे भाजीपाला, ऑप्शन बी आहे सूर्योदय, ऑप्शन सी पंचपाळे आणि ऑप्शन डी प्रहार. तर उत्तर आहे प्रहार, कारण प्रहार हा शब्द सामासिक नाही. भाजीपाला, सूर्योदय, पंचपाळे हे कुठल्या तरी समासाच्या प्रकारामध्ये येतात, पण प्रहार हा शब्द सामासिक नाही. म्हणून आपलं बरोबर उत्तर आहे उत्तर क्रमांक डी प्रहार हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे मुलांनी कविता तोंडपाठ केली. तोंडपाठ या शब्दाला अधोरेखित केलंय. हा अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. ह्या अधोरेखित शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन आहे ए तत्पुरुष समास, ऑप्शन बी आहे अव्ययी भाव, ऑप्शन सी द्वंद्व समास आणि ऑप्शन डी आहे बहुव्रीही समास. तर उत्तर आहे तत्पुरुष समास, ऑप्शन ए तत्पुरुष समास. प्रश्न क्रमांक 3 आहे पुरणपोळी. या शब्दाचा समास पुढीलपैकी कोणता. ऑप्शन ए आहे इतरेतर द्वंद्व समास, ऑप्शन बी द्विगु समास, ऑप्शन सी समाहार द्वंद्व समास आणि ऑप्शन डी अव्ययी भाव समास. तर खात्रीने यातले तिन्ही समास प्रकार पुरणपोळी या शब्दाचे नाहीत. इतरेतर द्वंद्व नाही, हा द्विगु समास पण नाही आणि अव्ययी भाव तर नाहीच नाही. पण हा समास आहे
मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. पण काही ठिकाणी याचं उत्तर समाहार द्वंद्वमध्ये पण असू शकतं. खरं तर तोही ऑप्शन बरोबर नाही, पण त्यातल्या त्यात आता इथे नाहीच आहे, म्हणून तो समाहार द्वंद्व लिहिलात तर कदाचित मार्क मिळेल. बघूयात आता बोर्डाने आपल्याला काय उत्तर दिलंय माहीत नाही, पण याचं उत्तर मात्र मध्यम पदलोपी तत्पुरुष समास असं असायला पाहिजे होतं. पुरण घालून केलेली पोळी, पण ते ह्या चारही ऑप्शनमध्ये नाहीये. ह्या प्रश्नाबद्दल जरा थोडी साशंकता आहे इथे. आता आपण विभाग क पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्नांकडे येऊयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, त्यातला ए. पुढील प्रश्नांची केवळ एका वाक्यात उत्तरे लिहा. परत सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जागा कमी आहे. मी आता उत्तरपत्रिकेवरती अजिबात उत्तरं लिहिली नाहीत, त्यामुळे इथे एका शब्दात उत्तर लिहिलंय, पण वाचताना मात्र मी पूर्ण वाक्यात उत्तर वाचतोय आणि तसंच उत्तर लिहिणं तुम्हाला अपेक्षित आहे. तर प्रश्न क्रमांक पहिला, पंतांनी कोणती भीष्म प्रतिज्ञा केली? त्याचं उत्तर आहे, पंतांनी 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, ही भीष्म प्रतिज्ञा केली. प्रश्न दुसरा आहे, कथेचे दुसरे नाव काय आहे? उत्तर आहे, कथेचे दुसरे नाव गोष्ट आहे. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, आपल्या पावलांचा काळा रंग कशावरून ठरतो? उत्तर आहे, आपल्या पावलांचा काळा रंग कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून ठरतो. प्रश्न चौथा आहे, निरंजनने कोणत्या विषयाची परीक्षा दिली नव्हती? उत्तर आहे, निरंजनने नागरिकशास्त्र या विषयाची परीक्षा दिली नव्हती. प्रश्न क्रमांक 5 आहे, अब्दुल तपोवनात कशासाठी जात होता? उत्तर आहे, अब्दुल तपोवनात कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरण्यासाठी जात होता. प्रश्न क्रमांक बी, खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य पुन्हा लिहा. प्रश्न पहिला आहे, हायस्कूलमध्ये भावे सर विषय शिकवत होते. उत्तर आहे, भौतिकशास्त्र. आता मी जास्त वेळ नाही घालवत, इथे उत्तरं मी अधोरेखितही केली आहे, पण व्हिडिओ नुसता इमेज पाहण्यापेक्षा ऐकल्यानेही बरं वाटतं, म्हणून हे वाचनही करतोय. प्रश्न क्रमांक दुसरा, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. तर याचं उत्तर आहे शालीन. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, थोरांची चरित्रे प्रेरणा देतात कोणाला? तर सामान्यांना. थोरांची चरित्रे सामान्यांना प्रेरणा देतात. प्रश्न चौथा आहे, पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केले. उत्तर आहे, आहार परिवर्तन. आणि 5वा प्रश्न आहे, देवळातल्या पहारेकऱ्याने टोले दिले. किती वाजताचे? तर 2चे टोले दिले. उत्तर आहे 2चे. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा जो प्रश्न आहे हा 30 ते 40 प्रश्नात उत्तर लिहायचंय तुम्हाला. एकाच प्रश्नाचं लिहायचंय. आता हे उत्तर प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगळं असू शकतं. वेगळं म्हणजे त्याची भाषा, त्याने वापरलेली वाक्यरचना यानुसार ते उत्तर असेल. त्यामुळे मी इथे ह्या प्रश्नांची उत्तरं काही तुम्हाला आता सांगत नाही. तुम्ही जे लिहिलं असेल त्यानुसार तुम्हाला उत्तरं त्याची मिळतील. यानंतर पुढचा प्रश्न आहे डी, कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यातील योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. विद्यार्थी मित्रांनो, नीट लक्षात ठेवा, जिथे वाक्य पुन्हा लिहा असा प्रश्न असतो तिथे तुम्हाला पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं अपेक्षित असतं. आणि हे सामान्यपणे सगळ्या भाषांच्या पेपरमध्ये येतं. हे इंग्लिशमध्ये असतं, हे हिंदी, मराठी, संस्कृत, इतर कोणत्याही भाषेचा पेपर असू द्या, त्यामध्ये तुम्हाला वाक्य पुन्हा लिहा असं सांगितलं असेल तर पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आता आपल्याला त्यांनी वाक्प्रचार दिले आहेत. वाक्य मी वाचतो आणि तिथे कोणता वाक्प्रचार बसू शकतो तेही तुम्हाला सांगतो. गमतीची गोष्ट झाली या प्रश्नामध्ये. बघा, पहिला प्रश्न आहे, दंगेखोर सुमित घरात सतत नको त्या गोष्टी करत असतो. सुमित दंगेखोर आहे, तो घरात नको त्या गोष्टी करत असतो. तर त्याला आपल्याला कोणता वाक्प्रचार वापरता येईल? तर पहिलाच आहे उपद्व्याप करणे, मग्न होणे, झोकून देणे, खचून जाणे, हातभार लावणे,
सुरुंग लावणे यातला कोणताही तिथे बसत नाही, तर तो काहीतरी दंगा करत असतो, त्यामुळे उपद्व्याप करणे हे उत्तर याच्यासाठी अपेक्षित आहे. तर कसं वाक्य होईल बघा, दंगेखोर सुमित घरात सतत नको त्या गोष्टी करत असतो च्या ऐवजी सतत उपद्व्याप करत असतो असं आपल्याला करावं लागेल. दंगेखोर सुमित घरात सतत उपद्व्याप करत असतो, हे त्याचं उत्तर आहे. दुसरं, ताईचे गाणे ऐकण्यात सारेजण रममाण झाले होते. उत्तर आहे ताईचे गाणे ऐकण्यात सारेजण मग्न झाले होते. दुसरं जे ऑप्शन आहे वरचं तेच आपल्याला उत्तर म्हणून लिहायचं आहे. तिसरा प्रश्न आहे, समारंभ यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते मनापासून सहभागी झाले होते. समारंभ यशस्वी करण्यासाठी याचं उत्तर आहे झोकून देणे. समारंभ यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून दिले होते, असा आपल्याला बदल करावा लागेल. सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. प्रश्न क्रमांक 4 आहे, आयुष्यात इतकी संकटे येऊनही आई कधीही निराश झाली नाही. तर तिथे आपल्याला बदल करायचा आहे, खचून जाणे हा शब्द टाकावा लागेल. आयुष्यात इतकी संकटे येऊनही आई कधीही खचून गेली नाही. प्रश्न क्रमांक 5 आहे, गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकानेच मदत केली पाहिजे. उत्तर द्यायचं आहे आपल्याला, गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकानेच हातभार लावला पाहिजे. कंसात जे वाक्प्रचार आपल्याला दिले होते ते सगळेच्या सगळे क्रमाने 1 ते 5 आपल्याला लिहायचे होते, आणि सुरुंग लावणे तर कुठेच आलं नाहीये. त्यामुळे आपली उत्तरं या पद्धतीने आहेत, पण ते शब्द जसेच्या तसे भरणं अपेक्षित नव्हतं, तर थोडा बदल त्याच्यामध्ये होतो. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 6A, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, कनवाळू माता का धाव घेते. पूर्ण वाक्यात उत्तर असं आहे, कनवाळू माता जेव्हा बाळ आगीत पडते तेव्हा धाव घेते. नामदेव महाराजांनी असंच वर्णन केलंय, म्हणून आपल्याला हे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, या देशाच्या मातीवर कोणाचा अधिकार आहे. या देशाच्या मातीवर आमचा अधिकार आहे, हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, इंदिरा संतांना आपल्या जीवापेक्षा कोणती गोष्ट मोठी वाटते. इंदिरा संतांना आपल्या जीवापेक्षा जवानाची शौर्य गाथा मोठी वाटते. पुढचा प्रश्न आहे, कवीच्या सहाय्यास कोण धावून आले. कवीच्या सहाय्यास अश्रूच मित्र होऊन धावून आले. संत नामदेवांनी चातक कोणास म्हटले आहे. पाचवा प्रश्न आहे, उत्तर आहे संत नामदेवांनी चातक हे स्वतःलाच म्हटले आहे. प्रश्न 6 आहे, कवयित्रीने ज्योतीची उपमा कोणाला दिली आहे. उत्तर आहे, कवयित्रीने ज्योतीची उपमा डोळ्यातील आसवांना दिली आहे. प्रश्न क्रमांक B आहे, खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य पुन्हा लिहा. बघा, पहिला प्रश्न आहे, चैतन्याचे फिरे. आता मी लगेच उत्तर वाचतोय. सुदर्शन हे त्याचं उत्तर आहे, ऑप्शन सी सुदर्शन. चैतन्याचे फिरे सुदर्शन. प्रश्न क्रमांक 2 आहे, चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. याचं बी हे ऑप्शन आहे, भाकरीचा चंद्र शोधण्यातच. प्रश्न क्रमांक 3 आहे, अंकिला मी दास तुझा. आपल्या कवितेचंच नाव आहे, त्यामुळे ऑप्शन सी दास हा शब्द आपल्याला इथे भरणं अपेक्षित होतं. चौथा प्रश्न आहे, हजार आम्ही एकी बळकट. ऑप्शन ए एकी हे याचं उत्तर आहे, हजार आम्ही एकी बळकट. प्रश्न 5, असे तुला एकच औक्षण. ऑप्शन ए दीन दुबळ्यांचे. उत्तर आहे दीन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. यानंतर प्रश्न क्रमांक सी, खालीलपैकी कोणत्याही एका काव्यपंक्तीचे संदर्भासह स्पष्टीकरण करा. कोणतंही एक. आता हे उत्तर पण तुम्ही त्याचा संदर्भ, त्याचं स्पष्टीकरण हे प्रत्येकाचं उत्तर मोठं असल्यामुळे वेगळं थोडं असू शकतं.
शब्द, तुमच्या वाक्यरचना, यामुळे ते उत्तर वेगळं होईल. म्हणून मी हे उत्तर तुम्हाला इथे काही वाचून दाखवत नाही. तुमच्या शिक्षकांनी ज्या पद्धतीने शिकवलं त्याप्रमाणे तुम्ही तिथे उत्तर लिहिणं अपेक्षित होतं. यानंतर पुढचा शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत उत्तरांसाठीचा. तो म्हणजे प्रश्न क्रमांक 7. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. आता पुन्हा एकदा सांगतो, हे उत्तर तुम्हाला एका वाक्यात, पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. मी फक्त इथे एका शब्दात वगैरे लिहिलेलं आहे. बघा, पहिला प्रश्न, होमी भाभा यांचे व्यक्तिमत्व कसे होते? उत्तर आहे, होमी भाभा यांचे व्यक्तिमत्व प्रचंड स्फूर्तिदायक होते. प्रश्न दुसरा, व्युत्पत्ती कोश म्हणजे काय? उत्तर आहे, व्युत्पत्ती कोश म्हणजे शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह. प्रश्न तिसरा आहे, लेखक बार्कमध्ये कोणत्या पदावर रुजू झाले? उत्तर आहे, लेखक बार्गमध्ये इंजिनियर पदावर रुजू झाले. लेखक बार्कमध्ये इंजिनियर पदावर रुजू झाले. प्रश्न चौथा आहे, इनामदार हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? इनामदार हा शब्द, इनाम अरबी भाषेतला शब्द आहे आणि दार हा फारसी भाषेतला शब्द आहे. अशा दोन वेगवेगळ्या भाषांमधील शब्दांचा हा एकत्रितपणे इनामदार हा शब्द तयार झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला हे दोन्ही शब्द उत्तर म्हणून लिहिणं अपेक्षित आहे. इनाम शब्द आहे अरबी भाषेतला आणि दार शब्द आहे फारसी भाषेतला. मराठीतील अत्तर हा अरबी भाषेतील कोणत्या शब्दातून आला आहे? आपण मराठीमध्ये ज्याला अत्तर म्हणतो, हा शब्द अरबीमधला इत्र या शब्दावरून आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतातील अणुसंशोधनाचा पाया कोणी घातला? उत्तर आहे, भारतातील अणुसंशोधनाचा पाया डॉक्टर होमी भाभा यांनी घातला. 7वा प्रश्न आहे, डॉक्टर अनिल काकोडकर यांनी पत्र कोणाला उद्देशून लिहिले आहे? उत्तर आहे, डॉक्टर अनिल काकोडकर यांनी पत्र मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून लिहिले आहे. विद्यार्थी मित्रांनो, छोटी उत्तरं जी होती ती सगळी उत्तरं मी तुम्हाला सांगितली. आता आपण विभाग ड कडे जाणार आहोत. विभाग ड हा लेखन कौशल्यावर आधारित असा प्रश्न आहे. रायटिंग स्किल आपलं इथे पाहिलं जाणार आहे. आता मी हे फक्त प्रश्न वाचणार आहे, कारण या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाची वेगळी असू शकतात. पण त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे याची थोडी चर्चा आपण करू. चर्चा पण नाही, थोडंसं वाचन करू आणि थांबूयात. प्रश्न क्रमांक 8 आहे, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 120 ते 150 शब्दात निबंध लिहा. निबंधाचा विषय होता झाडाचे आत्मवृत्त आणि आपल्याला भरपूर त्यांनी मुद्दे दिले होते की बीज म्हणून त्या झाडाचा सुरुवातीला जन्म होतो, मग त्याचं सुरुवातीचं जीवन कसं असतं, त्याचा वाढीचा अनुभव काय असतो, ऋतूतील बदल हे झाड कशा प्रकारे अनुभवतं. तुम्हाला एक खरं सांगू का विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही निबंध लिहायचे असतील तर आपल्याला बघा, इथे दुसरा विषय दिलेला आहे मला पंख असते तर, आणि तिसरा विषय दिलेला आहे सणांचे महत्त्व. आता आत्मवृत्त आणि सणांचे महत्त्व यासारखे जे निबंध असतात, ह्या गोष्टी तर तुम्ही स्वतः अनुभवायला पाहिजे. एखादं झाड लावणं असेल, एखादा सण असेल, तर तो तुम्ही स्वतः अनुभवला असेल तर तो तुम्हाला लिहिता येणं हे जास्त चांगल्या प्रकारे लिहिता येतो. मला पंख असते तर हा कल्पना विस्तार निबंध आहे. त्यामुळे तुम्ही तुमची कल्पना, तुमची क्रिएटिव्हिटी काय करू शकते हे इथे तपासून पाहिलं जातं. त्यामुळे ह्या मुद्द्यांचा आधार घेऊन तुम्ही हा विषय व्यवस्थितपणे मांडू शकता. ह्याला ऑर दिलेला आहे तुम्हाला. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कोणतीही एक कथा लिहून समर्पक शीर्षक व अर्थपूर्ण तात्पर्य लिहा. 2 गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. एक मला वाटतं, मोठा बंगला आहे, पाळीव कुत्रा, घरातील माणसे, कामानिमित्त बाहेर, घरी आजी एकट्या आणि चोर येतो, कुत्र्याचे कौतुक होते वगैरे गोष्ट आहे. आणि दुसरी आहे श्रीमंत माणूस, 3 मुले. ही गोष्ट तर फार छान आहे आणि ही जर तुम्ही वाचली असेल तर तुम्हाला ह्या गोष्टीतनं फार शिकायला मिळेल की घराची जबाबदारी त्या माणसाला कोणावर तरी सोपवायची असते. आम्ही लहानपणी वाचली होती ही गोष्ट, तुम्ही वाचली असेल, पण मला आवडलेली गोष्ट आहे ही, की तो माणूस असतो श्रीमंत, की आता हे एवढी संपत्ती कोणाच्याकडे द्यायची सांभाळायला, कोण व्यवस्थित सांभाळेल.
आणि तो म्हणतो की मी तुम्हाला काही पैसे देतो आणि मग तुम्ही हे घर कुठल्या तरी गोष्टीने भरून दाखवा. तर पहिली दोन्ही मुलं अयशस्वी ठरतात. मी वाचलेल्या गोष्टीमध्ये एकाने काय केलं होतं माहिती आहे का, की त्याने भरपूर गवत खरेदी केलं आणि त्या खोलीमध्ये ते कोंबलं. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये तेवढी जागा म्हणजे पूर्ण गवत भरलं आणि जागा शिल्लक राहिली. ते खोली काही पूर्ण भरलीच नाही. त्याच्याकडचे पैसे त्या गवतामध्ये संपले. दुसऱ्याने असंच काहीतरी केलं होतं. पण तिसऱ्याने काय केलं माहिती आहे का, की त्याने एक मेणबत्ती आणली. आपल्याला इथे दिलाच आहे ऑप्शन. त्याने 4 मेणबत्त्या आणल्या, काळी पेटी आणतो आणि ती मेणबत्ती लावतो. सगळ्या घरात प्रकाश. पूर्ण घर प्रकाशाने भरलं. आणि म्हणून त्याची निवड त्याचे वडील करतात, की कमी खर्चात त्याने काय केलं, योग्य प्रकारे जे अपेक्षित होतं ते काम त्याने करून दाखवलं. अशा गोष्टी असतात आणि ह्या गोष्टी आपण वाचलेल्या पाहिजेत. निबंध आपण आपल्या अनुभवातून लिहिले पाहिजेत, गोष्टी वाचल्या पाहिजेत आणि त्यातनं ह्या सगळ्या प्रश्नांचा लेखन आपण करू शकतो. पुढेही तुम्हाला कोणतीही भाषा असेल तरी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, की लेखन कौशल्य हे सगळंच्या सगळं हे तुमच्या अनुभवावर, तुमच्या वाचनावर, तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे शब्द वापरतात आणि आत्तापर्यंत तुम्ही जे व्याकरण शिकलेले आहात, हे सगळ्या गोष्टी तिथे पाहिल्या जातात. आणि खरं या सगळ्या गोष्टींचा वापर करण्यातच एक वेगळा आनंद असतो. तर या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही नक्की करा. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्याही एका विषयावर पत्र लिहा. आणि इथे एक महत्त्वाची सूचना दिली आहे, लिफाफा आवश्यक. पूर्ण पत्र तुम्हाला लिहायचं आहे. आता हे पत्र तर मी इथे काही लिहिलेलं नाही, कारण प्रत्येकाचं पत्र पुन्हा वेगळं असणार आहे. समर्थ पुणतांबेकर, श्वेता नेवासकर हे क्रीडा साहित्य म्हणजे स्पोर्ट्ससाठी लागणाऱ्या वस्तू मागवणारं पत्र लिहितात. किंवा दुसरा ऑप्शन दिला आहे आपल्याला, उमेश पटवर्धन नावाचा कोणीतरी एक पुस्तक विक्रेता आहे आणि त्याने काही पुस्तकं मागवली आहेत आणि त्या पुस्तकांच्या यादीमध्ये एक पुस्तक कमी आलंय आणि ती तक्रार करणारं त्याला पत्र लिहायचं आहे. तर हे पत्रही आता तुम्ही थोडं वेगळ्या पद्धतीने लिहू शकता. पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, खाली दिलेल्या विषयावर जाहिरात लेखन करा. तुमच्या परिसरामध्ये किराणा दुकान सुरू झालंय, त्याची जाहिरात करा. आणि परिसरात नवीन सुरू झालेला एक योग क्लास आहे, योग या विषयावरचा वर्ग चालू होणार आहे. तर त्या क्लासची तुम्हाला जाहिरात करायची आहे. जाहिरात करणं आपल्याला जमलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती बघा आणि ते डिझाईन करत राहा. यातून तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी पण दाखवावी लागेल. थोडं ड्रॉइंग येत असेल तर त्याचंही तुम्ही तिथे वापर करू शकता. आता हे करून झालंय खरं तर, पण हा व्हिडिओ जर पुढच्या 2027च्या साठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पाहिला तर त्यांना थोडंसं मार्गदर्शन होईल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला वाटलं की मराठीसाठी तुम्हाला काही मार्गदर्शन हवं आहे, तर मी तुम्हाला ते नक्की करू शकतो. तर 2027साठी जे विद्यार्थी तयारी करणार आहेत आणि त्यांनी जर हा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांनी इथे कमेंट करून मला नक्की सांगा. मी तुमच्यासाठी मार्गदर्शक काही व्हिडिओ तयार करेन आणि तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. तर अशा पद्धतीने मी थोडक्यात हा पूर्ण पेपर तुम्हाला सांगितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 2026च्या पुढच्या सगळ्या विषयांसाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि 2027साठी जर कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर थोडंसं मार्गदर्शन आहे, पण बाकी नंतर तुम्हाला काही लागलं तर मी ते तुम्हाला नक्की पुरवेन. तर सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद मी देतो तुम्हाला आणि इथे थांबतो. नमस्कार.